स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बकरीतील बखर क्रमांक 38 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 38. बर्वे कारभारी. चोळप्पाच्या पुत्राची थट्टा. चोळप्पा श्रींचा भक्त होता, पण स्वामी महाराज त्याच्या अधीन यत्किंचितही नव्हते. अगदी नवीन मनुष्य दर्शनास आलेला व पुष्कळ वर्षाचा सेवेकरी, दोघांबरोबर वर्तणूक सारखीच असे. श्री समर्थ कृपेने चोळप्पांना संतती संपत्ती प्राप्त झाली. कृष्णप्पा म्हणून चोळप्पांचा मुलगा श्रींच्या सेवेत तत्पर असे. एक वेळ असे झाले की राव बहादर बर्वे कारभारी असताना मठासंबंधी काही वर्षासन घेण्यासाठी कृष्णप्पा त्यांच्याकडे गेला. पावतीवर सही करायची ती त्याने मोठ्या प्रयासाने केली. हे कारभारी यांनी पाहिले आणि थट्टेने म्हणाले, वा, काय मुलाची हुशारी ही. त्यावेळी महाराज कारभारी यांच्या घरीच होते. बर्वे यांच्यावर श्री समर्थ रागून म्हणाले, काय रे गाढवा, काय म्हणतोस? तू काय केलेस? तेल विकून पोट भरलेस एवढेच ना? त्याला काय नाव ठेवतोस? त्याला नाव ठेवू नकोस, त्याचे भाग्य निराळे आहे. बर्वे यांनी महाराजांजवळ क्षमा मागितली. खरंच आहे, सद्गुरूंच्या सेवेसारखं श्रेयस्कर कोणते कर्म आहे? द्रव्य लोभामुळे चोळप्पाला श्रींच्या सेवेचा केव्हा केव्हा विसर पडे. माझे खाऊन माझ्यावर फिरलास म्हणून महाराज चोळप्पाला म्हणत असत. एकदा महाराज बाजारात बसले असताना भर 2 प्रहरी तेथून जाण्याचे त्यांच्या मनात आले व चोळ्या, खेटर लाव अशी चोळप्पाला त्यांनी आज्ञा केली. सेवेकऱ्यांनी प्रार्थना केली की महाराज, ऊन फार कडक आहे, तर काही वेळ येथेच आराम करावा. पण सेवेकऱ्यांना वेड्यावाकड्या 10-5 शिव्या मात्र मिळाल्या आणि महाराज एकदम उठून चालते झाले. अर्थात सेवेकरी मंडळी मागाहून निघाली. चोळप्पाच्या अंतकाळी अर्धकोसावर महाराजांची स्वारी असतानाही त्याला दर्शन दिले नाही. चरणतीर्थही मोठ्या कष्टाने एका सेवेकऱ्याने मिळून चोळप्पाला नेऊन पाजले. चोळप्पाला कधी कधी स्वामी महाराज चोळ्या व कधी कधी जैन या नावाने हाक मारीत. महाराज कधी कधी काट्यात जाऊन सुखाने निद्रा करीत. वास्तविक पाहता त्यांना निद्रा मुळीच नव्हती. येथे बखर क्रमांक 38 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.